बघा आता ही वन्स कॉम्प्लिमेंट मेथड आहे. वन्स कॉम्प्लिमेंट मेथड मध्ये आपल्याला ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत. तर आता ह्या वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये ऍक्च्युली आपल्याला करायचे सबट्रॅक्शन. पण आपण ऍक्च्युली सबट्रॅक्शन कुठंच न करता ऍडिशन करून आपण जे काय आपलं मेन परफॉर्मन्स काय सबट्रॅक्शन करणं. पण इथे आपण प्रॅक्टिकली कुठं सबट्रॅक्शन करत नाही. तर ही एक मेथड आहे वन्स कॉम्प्लिमेंट. अशी सेकंड मेथड आहे टूज कॉम्प्लिमेंट. पण बेसिकली वन्स कॉम्प्लिमेंट मेथड म्हणजे काय, तर वन्स कॉम्प्लिमेंट मेथडच्या ज्या ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत 5 स्टेप्स, ह्या स्टेप्स प्रमाणे जर तुम्ही प्रॉपर प्रॉब्लेम सोडवला तर कुठेच काही अडत नाही. आणि हे एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये दिलेल्या स्टेप्स आहेत. आता ह्या स्टेप वाईज जर आपण प्रॉब्लेम केला तर बेसिकली पहिल्यांदा वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तुम्ही समजून घ्या. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे समजा मी गिवन नंबर आहे 111000 असा नंबर दिलेला आहे आणि ह्याचा आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. तर वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटचा अर्थ झिरोच्या ठिकाणी 1 घ्यायचा, 1च्या ठिकाणी 0 घ्यायचा. म्हणजे हा जर नंबर वन्स कॉम्प्लिमेंट जर घेतला तर तुम्हाला नंबर काय मिळेल, तर जसं आता बघा हा 1011 आहे ना, तर 1च्या जागी आला 0, 0च्या जागी 1, परत 0 0 हा येईल 0111 हा झाला तुमचा गिवन नंबरचा वन्स कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, ही सिंपल मेथड आहे. पण आपल्याला इथं काय करायचंय, सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट मेथड. ऍक्च्युली इथं असं पाहिजे सबट्रॅक्शन युजिंग वन्स कॉम्प्लिमेंट ही मेथड. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सिंपल हे झालं, सिंपल मेथड झाली. फक्त 1च्या जागी 0 घ्या, 0च्या जागी 1 घ्या, दॅट इज अ मेथड ऑफ कॉम्प्लिमेंट. पण आपल्याला काय करायचंय की सबट्रॅक्शन करायचं वन्स कॉम्प्लिमेंट मेथडने. त्याच्यामध्ये समजा आपण याचे सिंपल नंबर घेऊया. सिंपल नंबर मध्ये समजा असं केलंय 9 to the base 10 minus 5 to the base 10 असं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. तर पहिली स्टेप काय सांगितलं, टेक बायनरी नंबर ऑफ गिव्हन नंबर. म्हणजे आता हे दिलेले जेवढं नंबर याची पहिल्यांदा काय करायचं, बायनरी नंबर. बायनरी नंबर कसं घेणार, 9चा नंबर आला 1001. आता आपण 8421 मेथड शिकलो. तर 8421 मेथडने आपण हे 9 हा म्हणजे शॉर्टकट मेथडने, जसं आता 8421 मध्ये आपण काय करतो, 9 पाहिजे पण जिथं ऍडिशन होतीये तिथं आपण 1 लिहितो, जिथं होत नाही तिथं आपण लिहित नाही. जसं आता 9 कसं येईल 8001, 8 + 1 किती झाला 9. तर असं ही शॉर्टकट मेथड आहे ज्याला आपण डायरेक्ट बायनरी नंबर घेऊ शकतो. हा बायनरी नंबर, तसंच आपल्याला 5चा पण बायनरी नंबर घ्यायचा आहे. तर 5चा बायनरी नंबर काय येणार ह्या मेथड प्रमाणे, 0101, 4 + 1 किती झाले 5. तर इथं नंबर येईल तुमचा 5चा 0101 हा झाला 5. आता नेक्स्ट स्टेप काय सांगितली त्यांनी, त्याच्यामध्ये काय सांगितलं, टेक वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. तर सेकंड नंबर आपला काय आहे तुमचा 5 आहे, याचा वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा. तर मग इथं तुम्ही लिहू शकता कॉम्प्लिमेंट ऑफ सेकंड नंबर. देअरफॉर आता नंबर आपला ओरिजिनल नंबर काय 0101, कॉम्प्लिमेंट काय 1010. ठीक आहे, ही झाली तुमची फर्स्ट स्टेप, ही झाली सेकंड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय सांगितलंय, ऍड फर्स्ट विथ वन्स कॉम्प्लिमेंट नंबर. फर्स्ट नंबर काय आपला ऍडिशन करायचं, मेक ऍडिशन, ऍड 9 विथ वन्स कॉम्प्लिमेंट. मग इथं काय येईल, तर हा तुमचा 9 आहे, 9101 प्लस 5चा बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट काय आला. ठीक आहे, हा म्हणजे ऍडिशन करा, 1 + 0 1, 0 + 1 1, 0 + 0 0, 1 + 1 0, कॅरी आला 1. आता स्टेप मध्ये काय लिहिलेलं बघा, काय सांगितले स्टेप, इफ कॅरी जनरेटेड देन ऍड इट इन आन्सर. आपल्याला काय करायचं, हा कॅरी जनरेट झाला तो काय करायचा, आलेल्या आन्सर मध्ये ऍड करायचा. मग इथं काय 0001 किंवा नाही 0 लिहिलं तरी चालेल, कन्फ्युजन होत असेल तर मग इथं नोट लिहायची, कॅरी जनरेटेड therefore add it in answer.
मग काय येईल 1 + 1 0 कॅरी आला 1 1 + 1 0 कॅरी आला 1 इथं आला 1 इथं आला 0 तर 9 - 5 किती आले 4 हा झाला तुमचा बायनरी 4 त्याला आपण डेसिमल 4 म्हणतो. कळलं का? तर ही मेथड आहे वन्स कॉम्प्लिमेंट.